जैसलमेरमध्ये इथे ड्रोन हल्ला करण्याचा प्रयत्न नॅशनल बॉर्डर कधी ऍक्टिव्हेट केलेली नव्हती, परंतु आता आपण काय केलं, आता आपण त्याच्या पण खालती आलो. लाहोर कुठे आहे? लाहोर हे पंजाब, आपला जो पंजाब प्रांत आहे किंवा आपलं जे अमृतसर नावाचं जे शहर आहे त्याच्या अपोजिट आहे आणि ते फक्त 15-16 किलोमीटर एवढंच दूर आहे. तर म्हणजे आपला तोफखाना सुद्धा तिथे पोहोचू शकतो. आणि आता आपण लाहोरला टार्गेट केलं आहे, पाकिस्तानी पंजाबला टार्गेट केलं आहे, जे पाकिस्तानचं हृदय आहे. तर त्याच्यामुळे त्यांना एक मोठा धक्का पोचलेला आहे आणि त्यांचं बऱ्यापैकी नुकसान झालं आहे. आता याच्या पुढे येणाऱ्या वेळामध्ये काय होईल? अजून ड्रोन हल्ले होतील का? ड्रोनच्या बरोबर मिसाईल्स येतील का? मिसाईल्स सुद्धा वेगवेगळ्या क्षमतेची असतात. 200 म्हणजे क्षमता त्यांची 2 प्रकारे तुम्हाला म्हणजे त्याचं विश्लेषण करता येईल. एक तर रेंज म्हणजे पल्ला. तसं मी म्हटलं, आपले मिसाईल्स पाकिस्तानच्या कुठल्याही भागात जाऊ शकतात, परंतु त्यांची जी मिसाईल्स आहेत किंवा ड्रोन्स आहेत ती फक्त जो समोरचा भाग आहे तिथपर्यंतच येऊ शकतात. भारताच्या आत म्हणजे समजा म्हणायचं नागपूरच्या बाजूला वगैरे तिथे येणं शक्य नाही आहे, किंवा सदर्न इंडिया तिकडे जाणं शक्य नाही, ईशान्य भारत तिकडे जाणं शक्य नाही, अंदमान निकोबारमध्ये जाऊ शकत नाहीत. पण आपण मात्र पूर्ण पाकिस्तान हा कव्हर करू शकतो. तर त्याच्यामुळे आपली क्षमता पूर्ण पाकिस्तानवरती हल्ला करण्याची आहे. सध्या आपण लष्करी टार्गेट निवडलेली आहेत जी सीमेच्या जवळ आहेत, पण गरज पडली तर आपण आतली सुद्धा टार्गेटवरती हल्ला करू शकतो. आपली क्षमता आणि आपला स्टॅमिना, युद्ध लढण्याचा स्टॅमिना म्हणजे काय असतं की युद्ध लढण्याकरता तुम्हाला ॲम्युनिशनचा किंवा ड्रोन्सचा मोठा साठा लागतो. आपण जर बातमी ऐकली असेल तर एकदा अशी बातमी आली होती आणि एकदा मी पण सांगण्याचा प्रयत्न केला होता की पाकिस्तानकडे फक्त 5-6 दिवस लढाई करता येईल एवढीच ॲम्युनिशन ही शिल्लक होती. आपल्याकडे भरपूर त्याची म्हणजे कॅपॅसिटी आहे पाकिस्तानच्या विरोधामध्ये. तर म्हणून पाकिस्तानचे ड्रोन्स केव्हा संपतील, त्यांची ॲम्युनिशन केव्हा संपेल हे प्रश्नचिन्ह आहे. आणि लंबी लढाईची त्यांची क्षमता ही अत्यंत कमी आहे. त्यांना अर्थात चीनकडनं ॲम्युनिशन आणता येईल, चीनकडनं ड्रोन घेता येतील किंवा तुर्कस्तानकडनं घेता येतील, परंतु हे सगळं ते कर्ज घेऊन करत आहे. म्हणजे सर, चीनकडून जी मदत होईल ती तात्काळ मदत दिली जाईल चीनकडून, जी की भारताच्या विरोधात शस्त्रास्त्र वापरली जातील ती मदत? असं आहे, चीन त्यांना सगळ्या प्रकारची शस्त्रास्त्रांची मदत करतोय. म्हणजे चीन त्यांना म्हणजे भारतीय सीमेवरती सैन्य तैनात करून भारतीय सैन्याला त्रास द्यायचं ही मदत काही चीन करत नाहीये, पण शस्त्र म्हणजे ॲम्युनिशन त्यांना देतो आहे, त्यांची वेपन्स रिपेअर करतो आहे, त्यांना इंटेलिजन्स देतो आहे. आणि सर्वात जास्त जी मदत चीनकडून सध्या जी होते आहे ती म्हणजे त्यांना ते तंत्रज्ञान पुरवत आहेत. म्हणजे थोडक्यात सांगायचं म्हटलं की हे जे दहशतवादी होते जे आले होते पहलगामला, 4 दिवस त्यांचा आपल्याला पत्ताच लागला नाही. कारण दहशतवादी कुठेही येतात तर त्यावेळेला आपण त्याचं जे इलेक्ट्रॉनिक स्कॅनिंग करतो आणि त्या वेळेमध्ये कुठले मोबाईल्स वापरले गेले होते, टेलिफोन वापरले गेले होते याचं विश्लेषण केलं जातं. पण ते पूर्ण ब्लँक होतं, कारण दहशतवाद्यांनी जे तंत्रज्ञान वापरलं ते चीनी बनावटीचं होतं आणि त्याला आपण ओळखू शकत नाही, कारण ते एन्क्रिप्टेड होतं. तर त्याच्यामुळे चीन त्यांना तंत्रज्ञानाची मदत करतो आहे, सायबर अटॅक करण्याकरता मदत करतो आहे, शस्त्र पुरवठा नक्कीच करतो आहे. परंतु जी